नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा महाअंदाज आला आहे। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता सोयाबीनच्या भावावरती प्रचंड परिणाम करणारा महाअंदाज आला आहे। हा महाअंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केला आहे। हा अंदाज जागतिक सोयाबीन उत्पादनाबाबतीत आहे। मग USDA म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागाचा महाअंदाज काय आहे, या महाअंदाजाचा महापरिणाम काय होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर एक शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा महाअंदाज आला आहे। हा महाअंदाज जागतिक सोयाबीन उत्पादनाबाबतीत आहे। हा महाअंदाज USDA चा आहे। या महाअंदाजाचा महापरिणाम होणार। मग या महाअंदाजाचा सार काय, याचा महापरिणाम काय होणार, यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, यासाठी आपल्याला पहिल्यांदा महाअंदाज काय आहे ते बघणं गरजेचं आहे। तर जागतिक सोयाबीन उत्पादनाबाबतीचा जो महाअंदाज पूर्वी व्यक्त केला गेला होता, ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं की जागतिक सोयाबीनचं उत्पादन या वर्षी 4100 लाख टनांच्या वर होणार आहे। आता हे सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी 3980 लाख टनाच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की अगोदरच्या पेक्षा आता सोयाबीनचं उत्पादन घटणार, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि 15 तारखेनंतर चीनची सोयाबीन आयात वाढणार। या सर्व घटकांचा परिणाम एकत्रितपणे आता आंतरराष्ट्रीय बाजारावरती होणार। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे आणि ही तेजी देशांतर्गत बाजारात सुद्धा दिसणार। या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 15 तारखेनंतर 4600 पार आणि त्यानंतर 4800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर 4600च्या भावावर 25 ते 50%, 4800च्या भावावर 50% आणि उरलं सुरलं काय असेल 10-20-25% ते तुम्ही 5000च्या तेजीसाठी रोखून ठेवू शकतात। पण जास्त लोभ धरू नका। सोयाबीनच्या भावात तेजी आली की तिथं टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.